हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, गावाचं नाव होतं पाटण. रंगपंचमीचा दिवस होता. सकाळपासून गावात ढोलताशे, हशा आणि रंगाची उधळण सुरू होती. रोहन वय 24 वर्षे शहरातून सुट्टी घेऊन गावात आला होता. त्याची आजी सुमित्रा आजी वय 70 वर्षे अंगणात बसून लोकांना रंग खेळताना पाहत होती. रोहन हसत तिच्या जवळ गेला. आजी, तू अजून रंग खेळायला आली नाहीस? आजी हलकसं हसली. अरे, आता माझं वय राहिलंय का रंग खेळायचं? रोहनने खट्याळपणे गुलाल हातात घेतला आणि म्हणाला, माझ्यासोबत खेळशील तर नक्की मजा येईल. आजी काही बोलायच्या आधीच रोहनने हलकासा गुलाल तिच्या गालावर लावला. आजी थोडी लाजली आणि हसली. अरे खोडकर, आधी विचार तरी काय करायचं? रोहनने तिचे हात धरले आणि म्हणाला, आजी, रंगपंचमी म्हणजे फक्त रंग नाही, आठवणी असतात. आजीच्या डोळ्यात जुन्या आठवणी चमकल्या. हो रे, तुझ्या आजोबांसोबत आम्हीही खूप रंग खेळायचो. थोड्याच वेळात रोहन आणि आजी अंगणात एकमेकांना गुलाल लावत हसत होते. आसपासचे लोकही त्यांच्याकडे पाहून हसू लागले. आजी म्हणाली, आज खूप वर्षांनी पुन्हा रंगपंचमी मनापासून खेळते. रोहनने हसत उत्तर दिलं, कारण आज मी आहे ना. अंगणात गुलालाचा रंग, हशा आणि आठवणीची गोड ऊब पसरली होती. रोहनने आजीच्या गालावर गुलाल लावला तसं आजीही थांबली नाही. तिनेही थोडा गुलाल हातात घेतला आणि रोहनच्या कपाळावर हलकासा लावला. आता झालं बरोबर, आजी हसत म्हणाली. अंगणातल्या झाडाखाली दोघेही बसले. गावात ढोल वाजत होते आणि सगळीकडे रंगांची उधळण सुरू होती. रोहन म्हणाला, आजी, तू इतकी सुंदर हसतेस, आधी कधी लक्षातच दिलं नव्हतं. आजी थोडी लाजली. अरे, आत्ता म्हाताऱ्याला कोण सुंदर म्हणतं? रोहन म्हणाला, सुंदरपणा वयावर नाही, मनावर असतो. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. तू शहरात गेल्यावर घर खूप शांत होतं रे. आज खूप आनंद वाटतोय. इतक्यात शेजारचे काकू काका आले आणि म्हणाले, अरे रोहन, आजीला पण घेऊन ये मैदानात. सगळे रंग खेळत आहेत. रोहनने आजीकडे पाहिलं. चल ना आजी, अजून रंग बाकी आहे. आजीने हलकसं मान हलवली. ठीक आहे, पण जास्त रंग टाकू नकोस. दोघे मैदानात गेले. तिने पिचकारी, गुलाल आणि पाण्याचा पाऊस पडत होता. रोहनने आजीचा हात धरला आणि म्हणाला, आजीची रंगपंचमी आपण कधी विसरणार नाही. आजी हसली. हो रे, ही आठवण कायम राहील. ढोलांच्या तालावर गावकरी नाचत होते आणि रोहन व त्याची आजीही त्या आनंदात रंगून गेले होते. मैदानात पोहोचल्यावर सगळीकडे रंगांची उधळण सुरू होती. ढोल ताशांच्या आवाजात गावकरी नाचत होते. हवेत गुलाल उडत होता आणि सगळीकडे आनंदच आनंद दिसत होता. रोहनने आजीचा हात हलकासा धरला. आजी, सावकाश, इथे खूप पाणी आहे. सुमित्रा आजी हसत म्हणाली, अरे, मी पण तरुणपणी खूप रंग खेळले आहेत. मला अजूनही जमतं. इतक्यात गावातला रोहनचा मित्र अमित आला. अरे रोहन, आजीला पण मैदानात आणलंस? रोहन हसला. हो, आजी म्हणाले, आज पुन्हा रंग खेळायचा. अमितने आदराने आजीच्या पायाला हात लावला. आजी, तुम्हाला रंगपंचमीच्या शुभेच्छा. आजीने त्याच्या कपाळावर थोडासा गुलाल लावला. तुलाही शुभेच्छा बाळा. थोड्याच वेळात ढोल जोरात वाजू लागले. काही तरुण नाचायला लागले. रोहनलाही मित्रांनी ओढून घेतलं. रोहन नाचताना आजीकडे पाहून म्हणाला, आजी, तूही नाच ना थोडं. आजी आधी थोडी लाजली, पण मग हसत 2 पावलं तालावर हलली. आजूबाजूचे सगळे लोक टाळ्या वाजवू लागल्या. वा आजी, रोहन मोठ्याने म्हणाला. थोड्या वेळाने रंग खेळून सगळे दमले. रोहन आणि आजी मैदानाच्या कडेला बसले. आजी म्हणाली, आज खूप वर्षांनी इतकं हसले मी. रोहन तिच्याकडे पाहून म्हणाला, आजी, पुढच्या वर्षीही आपण असंच रंग खेळू. आजीने प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. हो रे, जोपर्यंत तू सोबत आहेस. प्रत्येक सण खास आहे. सूर्य हळूहळू मावळत होता.
आणि त्या दिवसाची रंगपंचमी रोहन आणि त्यांच्या आजीसाठी आयुष्यभराची सुंदर आठवण बनली. संध्याकाळ झाली होती. गावातला रंगपंचमीचा उत्साह हळूहळू शांत होत होता. अंगणात अजूनही गुलालाचा हलका रंग दिसत होता. रोहन आणि सुमित्रा आजी घराच्या ओसरीवर बसले होते. दोघांच्या चेहऱ्यावर अजूनही रंग लागलेला होता. आजी हलकसं हसत म्हणाले, आज खूप वर्षांनी इतकी मजा आली. रोहन म्हणाला, आजी तुझ्यासोबत सण साजरा केला की वेगळीच मजा येते. थोडा वेळ दोघे शांत बसले. आकाशात सूर्य मावळत होता आणि थंड वारा वाहत होता. आजीने प्रेमाने रोहनच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी कुटुंबासोबतचे हे क्षण विसरू नकोस. रोहन हसत म्हणाला, कधीच नाही आजी. पुढच्या प्रत्येक रंगपंचमीला मी तुझ्यासोबतच रंग खेळणार. आजीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्या दिवसाची रंगपंचमी त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर आणि प्रेमळ आठवण बनली. गुलालाचा रंग जसा कपड्यांवर राहतो तसंच त्या दिवसाचं प्रेम आणि आनंद त्यांच्या मनात कायमचा रंगून गेला. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.